नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आज तुम्हाला शिकवायसारखं सांगायसारखं भरपूर काय आहे. त्याच्यापेक्षा जास्त मनामध्ये राग आहे, आग आहे. आणि ही आग किंवा हा राग जो आहे ना, तर हा काही वैयक्तिक नाही आहे. कारण आपली जी एस टी महामंडळाची जी भरती आहे ती परत एकदा वाढवलेली आहे. 13 तारखेला जी बीड ओपन होणार होती ती 13ची 26 तारीख केलेली आहे. नाव अर्थात आता मला याची जाणीव होती. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की 7 ते 15 दिवस जे आहे ना तर ते वाढू शकतो. आणि आता 99% जे आहे ना तर ती 26 वरती राहणार. पण लांडगा आला रे आला किती दिवसापासून चालू आहे. आपण बेरोजगार आहोत, तरुण आहोत, स्वप्न पाहतो आहोत आणि आपल्या डोक्यात आग पेटलेली की आपल्याला बाबा एक संधी मिळायला पाहिजे आणि सरकार आपल्याकडून निसकून घेत जातं. अरे आपल्या चालक बांधवाच्या हाताच्या जे घट्ट्या आहेत ना त्या घट्ट्या मोडा लागलेल्या आहेत. 10-12 वर्ष ज्यांनी जीव धोक्यात ठेवून बस चालवलेल्या आहेत, गाड्या चालवलेल्या आहेत आणि त्यांचं आयुष्य फक्त आज एका फाईलच्या पानावर अडकून आहे. एवढ्या वर्षाच्या कष्टानंतर, मेहनतीनंतर जर पुन्हा संधी पुढे ढकलली जात असेल तर माणसाच्या डोक्यात राग येणार नाही, मनात वेदना होणार नाही. आणि आज आपण माझ्यासोबत तुम्हालाही राग आलेला असणार आहे. कारण आपण अन्याय सहन करून जे आहे ना तर तितके दिवस गप्प बसलेलो आहे. आपल्या काही खूप मोठ्या मागण्या आहेत का? आपण काय राजे राजवाडे, काही आलिशान माल वगैरे काही मागतोय का? आपण फक्त एवढंच म्हणतोय की बाबा जिथं जागा आहे, जिथं गरज आहे, वेळेच्या आतमध्ये ते भरती झाली पाहिजे. पोरांनी अभ्यास केला, ड्रायव्हिंग लायसन वगैरे हे ते 12 भानगडी सगळं केल्या, पात्रता मिळवली, चालकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आणि मग सर्व प्रश्न आहे की बाबा ज्यांनी मेहनत केली, कष्ट केली, जे पात्र आहे त्यांना संधी का नाही? प्रत्येक महिन्याला आता सरळ सांगतात की आता ही पुढे ढकलली. 16 ऑक्टोबर पासून चालू आहे. 16 ऑक्टोबर पासून आई वडील घरी देवघरात बसलेले आहेत आणि ते विचारलं त्यांनी तर काय सांगणार? आणखी वेळ आहे. मुलगा नोकरीला लागेल का असं जर स्पष्ट जर विचारलं ना तर ते आई वडील सुद्धा काही म्हणजे बोलू शकणार नाही अशी हालत होते. बायको घरी संसार सांभाळते आणि निदान तिला असं वाटतं की या महिन्याला निदान काहीतरी होईल. लेकरं शाळेतून येताना विचारतात की पप्पा तुमच्या नोकरीचं काय झालं? बापाच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा विचार कोण करणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की स्वाभिमान काय असतो ते शिकवलं. अन्याय झाला तर डोळ्यात डोळे घालून उभायचं शिकवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिक्षण घेतलं, कौशल्य मिळवलं, कष्ट केले, आता संघर्षाची वेळ आली. पण संघर्षाचे हे रस्ते जे आहेत ना तर हे दाबून टाकण्याचा दडपशाहीचा प्रयत्न जो आहे तर त्या सरकारचा. हा संघर्ष तुमच्या माझ्या सत्याचा आहे, तुमच्या माझ्या लॉजिकचा आहे आणि हा आपल्या एकजुटीचा आहे. आपल्या आवाजात राग आहे पण आपला राग संविधानाच्या चौकटीत आहे. भाषा कडक आहे पण ती जबाबदारीची. आज माझा राग सरकारवर तर आहेच, टेस्ला मंत्र्यावर पण आहे आणि मुख्य म्हणजे हे प्रशासकीय व्यवस्थेवरती राग आहे. म्हणजे एवढ्या हजारो कुटुंबाच्या अशा अपेक्षा फाईलच्या एका पानाखाली दाबून ठेवताय तुम्ही आणि एकीकडे सांगितलं जातं की बाबा 8,000 बसेस भरणार आहे, मनुष्यबळाची गरज आहे आणि दुसरीकडे ही प्रक्रिया लांबवली जाते. अरे कोणत्या लॉजिकने चालवता येईल? जर गरज खरी असेल तर निर्णय ठाम का नाहीये? आणि जर निर्णय ठाम असेल तर त्याची अंमलबजावणी व्हायला काय प्रॉब्लेम आहे? आणि प्रश्न विचारणं काही चुकीचं आहे का? आपण त्या आईबापाची लेकरं आहे ज्यांनी उपाशी तापाशी राहून आपल्याला शिकवलेलं आहे. आपण त्या घराचे आधार आहोत जिथं औषधासाठी पैसे मोजताना हात जे आहेत ना तर ते थरथरतात. आपण त्या मुलाचे बाप भाऊ आहोत की ज्याच्या डोळ्यात प्रचंड स्वप्न आहे. आणि म्हणून आज ठामपणे सांगतो मी की आपल्या कष्टाची ही जी थट्टा मांडलेली आहे ना याला काही अंशी कारणीभूत तुम्ही पण आहे. नोकरी देणारे म्हणजे नोकरी मागणारे हात बनण्यापेक्षा नोकरी देणारे हात बनायला पाहिजे. आणखी किती दिवस थट्टा करताय? आपल्या न्यायाला फक्त म्हणजे आपल्याला एक संधी पाहिजे ना आणि ती पण वेळेत पाहिजे. मरणाऱ्या माणसाला जे चमच्यावर पाण्याचं महत्व असतं ना तर ते परत नसतं.
राग येतो या गोष्टीचा मला. हा राग काही विनाशाचा नाहीये, हा राग परिवर्तनासाठीचा आहे. हा राग कोणाला तोडणार नाही तर घडवणार आहे. आपण जिंकण्यासाठी जन्मलेला आहोत, हारण्यासाठी नाही. आपली लढाई काही नोकरीपुरती आहे काही नाही, आपली लढाई स्वाभिमानाची आहे. आज उद्या जर आपण एसटी मंडळामध्ये लागलो किंवा नाही लागलो तरी आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी होणार आहेत का नाही, लढाई कमी होणार का नाही. पण याची जाणीव जी आहे ना तर ती प्रशासकीय स्तरावरती दिसत नाहीये, हे देखील महत्वाचं आहे. भारत म्हणजे सगळ्या जगातला सगळ्यात मोठा म्हणजे परिवहन मंडळ जे आहेत ना तर ते पब्लिक ट्रान्सपोर्ट करणारा आपला महाराष्ट्र आहे त्यापैकी एक. म्हणजे पूर्ण भारताचा तर नंबर आहे जो महाराष्ट्राचंही चांगलं म्हणतात. जेव्हा एखादा चालक रात्री अपरात्री अंधारात गाडी चालवतो ना तर तेव्हा तो फक्त ते काय लोक पोहोचवतो का, तो स्वतः आपल्या आई वडिलांच्या लेकरा बाळांचं भविष्य जे आहे ना तर ते पुढे नेत असतो. जेव्हा पोरं रात्री जागून अभ्यास करतात ना तेव्हा ते प्रश्न सोडत नाही, तर ते आपल्या आई वडिलाच्या त्यागाचं मेहनतीचं उत्तर लिहित असतात, उत्तर शोधत असतात. आणि अशा लोकांना सांगितलं जातं की थांबा, अजून आमची प्रोसेस झालेली नाहीये. आणि हे एकदा नाही वारंवार सांगितलं जातं. आणि हीच गोष्ट जी ना तर ती मनाला टुचते. हे पहा, हे दाखवतो मी तुम्हाला. MSRTCची ही जी आहे 26 फेब्रुवारी 2 मार्च 4 मार्च आणि 5 मार्च 2 मार्च पर्यंत गेलेले आता आहे. 13 तारखेला स्वप्न पाहिली होती पोरांनी की 13 तारखेला बीड ओपनिंग झाली, तिथून पुढे 8-10-15 दिवसात काहीतरी होईल. आणि पुढच्या महिन्यामध्ये ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलेले आहे, ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे, आपल्या लेकरा बाळांना सांगितलं की पुढच्या महिन्यात देऊ, बायकोला सांगितलेलं आई वडिलाच्या औषधासाठी आपण काही तडजोड पुढच्या महिन्यापासून करू शकू, या सगळ्या स्वप्नावरती आशेवरती जे आहे ना धूळ आहे. आज आपला सरकारला फक्त एकच संदेश आहे टेस्ला मंत्रीला की आम्ही काही तुमचे शत्रू नाही, आम्ही या राज्याचे नागरिक आहे. आपण टॅक्स भरतो, नियम पाळतो, जबाबदाऱ्या निभवतो. आणि मग आपल्यासाठी पारदर्शक वेळापत्रक देणं, स्पष्ट माहिती देणं ही सरकारची जिम्मेदारी जबाबदारी नाही. निर्णय जर घेतले असतील तर त्याची अंमलबजावणी ठरलेल्या वेळेत का होत नाही. कारण हा जो विलंब आहे ना, या विलंबामुळे प्रत्येक घरात वाढलेली चिंता आहे. प्रत्येकाचं स्वप्न जे आहे ना तर ते त्याला दिलेली तिलांजली आहे धूळ आहे. आणि प्रत्येक ड्रायव्हरच्या हाताला वाढलेली ही जी ना ही इन्सिक्युरिटी. मी काही तुमचं मन जिंकायसाठी किंवा तक्रार करायसाठी किंवा उगाच एक अँग्री रॅपर कसे ते उगाच शिव्या साप वगैरे त्याच्याने बोलतात त्याच्यासाठी नाही, दिशा ठरवायसाठी जे आहे ना तर ते माझं नेहमी बोलणं असतं. बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने शांत, तर्कसंगत आणि ठामपणे संघटित होऊन एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून राहा. सोशल मीडियावर ओरडून जे ना तर ते सांगायचं नाही, पण कणखरपणे अधोरेखित करायचं तथ्यासह. आणि तुम्हाला जे सांगितलं होतं निवेदन द्या, हे निष्क्रिय वृत्तीत जे दिवस घालवले ना त्याच्यामुळे ही चालव ढकलाढकली चालू आहे. शिस्तबद्ध पद्धतीने जर आपल्या हक्काची जर मागणी केली असती, मांडणी केली असती ना, गेल्या निवडणुका गुंडी फसली असती त्यावेळेस, आपला आवाजही त्यावेळेस स्पष्ट राहिला असता आणि कोणालाही दुर्लक्ष करता आलं नसतं. ठीक आहे, गेली वेळ हरकत नाही, भरती येणार तर नाही असं नाही. मी तुमच्या मनाची परिस्थिती जाणतो मी. भरती येणार प्रत्येक वेळेस तेच होते. पण ठीक आहे, मी याविषयी मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं एकदा नाही बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की भरती 7 ते 15 दिवस पुढे जाऊ शकते. ही 15 दिवस पुढे गेलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, निराश होऊ नका. आपले काबाड कष्ट, मेहनत जे काय ना ते वाया जाणार नाही. प्रत्येक जो ड्रायव्हर आहे तर त्याला सांगतो मी की तुमचा अनुभव तुमची ताकद आहे, विजय तुम्ही होणार. कारण आपल्याकडे कष्ट आहे, मेहनत आहे आणि नशिबाला वाकवायची जिद्द आहे.
पण जिंकण्यासाठी फक्त एकच अट किंवा आहे की आपल्याला एकत्र राहिलं. मतभेद जे आहेत ना तर ते बाजूला ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते केवळ तलवारीने नाही, जनतेच्या विश्वासानं. आज आपला विश्वास यांनी जो आहे ना तर तो एका निर्णयात तोडून मोडून टाकलेला. मी काही टेस्ला मंत्र्यावरती प्रत्यक्ष वैयक्तिक टीका नाही करत आहे, मी त्यांना आरसा दाखवतोय. कारण आरसा दाखवणं म्हणजे काही अपमान नाही, तो सुधारण्याचा पहिला टप्पा असतो. आपण इतके दिवस संयम ठेवला, पण संयम म्हणजे कमजोरी नाहीये, संयम म्हणजे शिस्त आहे. आणि शिस्तबद्ध जनतेचा आवाज जो आहे ना तर तो नेहमी प्रभावी असतो. मागं हटायचं नाही. ठीक आहे, गेले दिवस, त्याच्यामध्ये आणखी काही दिवस आहे. नियम पाळा, कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण करू, ठीक आहे. पण आपला हक्क मागणार आहे. प्रत्येक दिवसाचा जो हिशोब जो आहे ना तर तो आपल्याला मागायचा. स्पष्ट वेळापत्रक, पारदर्शक प्रक्रिया पडली पाहिजे. हे माझा स्वार्थ नाही किंवा हे माझ्या एकट्याचं म्हणणं नाही, हजारो कुटुंबाचं जे आहे ना तर ते भवितव्य याच्यावरती अवलंबून. शेवटी मी एकच सांगेल तुम्हाला की स्वतः काहीतरी करते व्हा. या लुचाड सरकारमध्ये ज्या आणि व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांच्या जर हाताकडे पाहून, निर्णयाकडे पाहून जर तुम्ही स्वतःचं विश्व जर निर्माण करायचा जर विचार करत असाल ना तर तुम्ही आजच हारले. तुम्ही जर रोडवर जर गाड्या पाहिल्या ना, 90% गाड्या ज्या आहेत ना तर त्या काही ना काही धंदेवाल्यांच्या आहे, काही ना काहीतरी व्यवसाय करणाऱ्यांच्या. नोकरी करणाऱ्यांच्या गाड्या कुठे? काही काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या इथून इथपर्यंत जाऊ द्या किंवा इथून इथपर्यंत जाऊ द्या, रागामध्ये फोकस करा. बरेचसे असे लोक आहेत की बाबा त्यांनी आईचं बापाचं तर सोनं नसतं समजा, पण आईचं बायकोचं सोनं गहाण ठेवून गाड्या घेतल्या, गाड्यावर गाड्या आणि नंतर मग घरदार बांधलेले. सुरुवात तिथूनच होते, एक पासूनच सुरुवात होते. त्यांची सुरुवात तिथून झालेली आहे आणि आपली तिथून सुरुवात होणार. करायला शिका. हा जो अपमान आहे, हा अपमानच आहे आपला, तुमचाही आहे आणि माझाही आहे. पण या अपमानाच्या या फिलिंगला किंवा या रागाला जे आहे ना तर ते शक्तीत बदला. अपमानाला ना एक इन्स्पिरेशन म्हणून घ्या. आज आपली राख रांगोळी होते, पण ही जी ज्वाला असणार आहे ना तर ही ज्वाला यशाच्या शिखरावर घेऊन. हारायचं नाही, थांबायचं नाही. थांबलेला वाघ जेव्हा धावतो ना तेव्हा इतिहास घडतो. म्हणून उभं राहा आणि मोठ्या आवाजात स्वतःला सांगा की मी कष्ट केलेले आहेत, मी पात्र आहेत. जरी इकडे सिलेक्शन नाही झालं तर मी काही कुठाने करू शकतो आणि काहींच्या काहीतरी करून मी लागू शकतो. आणि ज्या दिवशी ही संधी मिळेल परत मी या संधीसाठी येईल. आपल्या स्वप्नाची चेष्टा कोणी करू शकत नाही, मेहनतीला कमी कोणीच करू शकत नाही. आजचा जो राग आहे तुमच्या विजयात बदलेल. एकतर एस टी महामंडळाची भरती किंवा पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काहीतरी करा. हा विश्वास धरून छातीशी उभं राहा, हिम्मत करा, हेतू प्रामाणिक ठेवा, मदतीचे हात देऊ पाठवा. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.